किती वेळ आहे हा म्हटलं आजच्या दिवशी येते का नाही येत? अहो त्या झुमराची वक्तावर तब्येत खराब झाली ना, नाही तर का माझा शिवला येऊन राहिला. त्यांना का डबल पैसे घेतले, डबल ना काय टिबल न घेतले. 500 रुपये रोजा ड्रायव्हरचा, त्यांना का 1500 रुपये घेतले. 1500 रुपये देत असून तरच येतो. म्हटलं चाल बाबा आता काय करतो वक्तावर, हा आपल्याला कोणी हल्दीत पेरणी करायचीच आहे तर चाल म्हटलं बाबा देतो. बाहेर झाले का जी तुम्ही 500 रुपये रोज आहे 1500 रुपये देऊन राहिले. मग काय करतात वक्तावर सांग तुम्हाला, टाइमवर गदेली बाप बनवा लागते. मग हो बरोबर आहे, तुमचा गदेला बाप बनावं लागते, पण का टाइमावर? आता अजून आपल्या टाइम होता ना, 1-2 दिवस वाया गेले तर काही झालं नसतं ना. मग अजून पाण्यात दांगडी इंगड केला तर मग काय करशील? त्या झुमरची तब्येत उद्याच ठीक होईल म्हणून काय सांगता येते का? तो म्हणे 2-3 दिवसही लागू शकते आणि 5 दिवसही लागू शकते. हा मग काय करतो तोपर्यंत थांबता का आपली पेरणी करायची? म्हणून म्हटलं जाऊ दे बाबा, गेल्या काल 1500 करून दे म्हटलं. तो आता येऊन आला ट्रॅक्टर घेऊन. हो न्यारी करायला जातो म्हणे, घरी येतो म्हणे. तू आपलं काय सगळं का काळकूट झालं ना? हो झालं सगळं, पण मला बाबा तुमचा विचार आहे शिवडाला 1500 रुपये तुम्ही एका दमाने दिले. आपण लोकांच्या इकडे जातो तर काय 500 रुपये 300 रुपये रोजी देते जी. हा तुम्ही एका दिवशी रोजी त्याला 1500 रुपये दिले. आता तेच लावशील का बाबा तू? जाऊ दे ना, टाइमला महत्व आहे, नाही तर काय माय काय मन दुखून राहिलं. हा पण आता काय करतो, टाइम पण करायचं सगळ्या गोष्टी. जाऊ दे आजी बाबा, त्या शिवलाल काकांना आपल्यापासून जास्त पैसे घ्यायला नाही पाहिजे. ते आपले काका होय, हा माझ्या काका होय, तुमचे भाऊ होय. अरे एक नंबरचा नालायक माणूस आहे ना तो. बमान ट्याना नाही तर का त्याच्या डिलेका जरी किती गेलं तरी पण नाव नाही आहे त्याले. मग आपल्यापासून चांगले पैसे घेतात. आपण म्हणतो जाऊ दे आपला भाऊ हे होय ते होय. तो नाही जाणत रे बाबू. तो आपल्याला नाही काही भाऊ समजत, नाही तुला पुतना समजत, काही नाही समजत तो. हो का, ठीक आहे ना. मग मी घाला काकान फाका म्हणतो दिले, तुलाच गेलं मग तिकडे काका येऊ त्या तिकडे ट्रॅक्टर घेऊन वावरा म्हणजे करतो ते काही ना काही तर म्हणजे गेम करतो. नुकसान 100% करतो देतो आलं. 1500 रुपये घेतले, 500 रुपये रोज चालू 1500 घेतले मग बापापासून. नाही बरं ठीक आहे. का तुमचे 1500 कसे राहते? देवाला दिसत आहे ना सगळं, देव पाहून राहिला सगळं, सगळ्याच बरोबर करते. आपल्याला कसे पेरणीले पैसे नव्हते, देवाने मला आकडा दिला ना, मग देवाला सगळं दिसते ना, तर सगळ्याच बरोबर करते. तू काय टेन्शन घेऊ नको. 1500 चालले ना आपले, त्याच्यापासून काढून कुठं नाही कुठं. पण तुम्ही काही म्हणा, मायले मन दुखून राहिला बाबा. ते 1500 रुपये दिले तुम्ही एका दिवसाचे, अलग मन दुखून राहिलं. आपण लोकांच्याकडे जातो 4-5 दिवस लागून जाते, पैसे 1500 रुपये कमावले आणि ते एका दिवसाचे तुम्ही 1500 रुपये देऊन दिले. त्याचा गल्ला मन दुखून राहिला मला. आता माय काय दुखून राहिला, त्याचा 1500 अलग कसा, अजून त्याचा ट्रॅक्टरचा भाडा अलग कसा 2000 रुपये. नाही तर काय सांगू तुले, म्हणजे आपल्याला एकूण 3500 रुपये द्यायचे आहे. मग कमी आहे का 3.5? हो थांब ना, म्हणले का शिवले तुला देतो ना जामल गोटा चांगला, आणि तो जामल गोटा आणि देतोच कायच्यात नाही कायच्यात. पाणी तर पेशीनच तू आवरामध्ये आल्यावर पाणी तर पेणारच आहे. ते तो लगा तुला पाण्यात टाकून. हो कसे काय 1500 घेणार आहे, काय घेणार आहे सगळं काढतो. हो लगाचा भाऊ असून एवढा घालून राहिला. थांब रे तू, थांब जामल गोटा देतोच तुले. हे बरं यंतो चाल तिकडं, मी जरा बाद 2 मिनिटात दुकानातून येते किनारा. आता काय राहील तुमचं, चला ना तुम्ही. हा आता काय दुकानात हिडून राहिले. हो तंबाखूची पुडी घेऊन येतो, बाद येतो 2 मिनिटांमध्ये, चाला ना तुम्ही. बरं जा बाबा ना लवकर या, आवाज द्यायचं काम ठेवू नका आता. नाही बाद गरज ना आलो, काय कामच कोणतं आहे 2 मिनिटाचं. जामल गोटा घेतो ना आणतो इकडं, देतो मग त्या शिवल्याला मातर. अजय आलेच नाही का बाबा ते झुमर भाऊ? अजून किती वेळ आहे हा म्हटलं आजच्या दिवशी येते का नाही येत? अहो त्या झुमराची वक्तावर तब्येत खराब झाली ना, नाही तर का माझा शिवला येऊन राहिला. त्यांना का डबल पैसे घेतले, डबल ना काय टिबल न घेतले. 500 रुपये रोजा ड्रायव्हरचा, त्यांना का 1500 रुपये घेतले. 1500 रुपये देत असून तरच येतो. म्हटलं चाल बाबा आता काय करतो वक्तावर, हा आपल्याला कोणी हल्दीत पेरणी करायचीच आहे तर चाल म्हटलं बाबा देतो. बाहेर झाले का जी तुम्ही 500 रुपये रोज आहे 1500 रुपये देऊन राहिले. मग काय करतात वक्तावर सांग तुम्हाला, टाइमवर गदेली बाप बनवा लागते. मग हो बरोबर आहे, तुमचा गदेला बाप बनावं लागते, पण का टाइमावर? आता अजून आपल्या टाइम होता ना, 1-2 दिवस वाया गेले तर काही झालं नसतं ना. मग अजून पाण्यात दांगडी इंगड केला तर मग काय करशील? त्या झुमरची तब्येत उद्याच ठीक होईल म्हणून काय सांगता येते का? तो म्हणे 2-3 दिवसही लागू शकते आणि 5 दिवसही लागू शकते. हा मग काय करतो तोपर्यंत थांबता का आपली पेरणी करायची? म्हणून म्हटलं जाऊ दे बाबा, गेल्या काल 1500 करून दे म्हटलं. तो आता येऊन आला ट्रॅक्टर घेऊन. हो न्यारी करायला जातो म्हणे, घरी येतो म्हणे. तू आपलं काय सगळं का काळकूट झालं ना? हो झालं सगळं, पण मला बाबा तुमचा विचार आहे शिवडाला 1500 रुपये तुम्ही एका दमाने दिले. आपण लोकांच्या इकडे जातो तर काय 500 रुपये 300 रुपये रोजी देते जी. हा तुम्ही एका दिवशी रोजी त्याला 1500 रुपये दिले. आता तेच लावशील का बाबा तू? जाऊ दे ना, टाइमला महत्व आहे, नाही तर काय माय काय मन दुखून राहिलं. हा पण आता काय करतो, टाइम पण करायचं सगळ्या गोष्टी. जाऊ दे आजी बाबा, त्या शिवलाल काकांना आपल्यापासून जास्त पैसे घ्यायला नाही पाहिजे. ते आपले काका होय, हा माझ्या काका होय, तुमचे भाऊ होय. अरे एक नंबरचा नालायक माणूस आहे ना तो. बमान ट्याना नाही तर का त्याच्या डिलेका जरी किती गेलं तरी पण नाव नाही आहे त्याले. मग आपल्यापासून चांगले पैसे घेतात. आपण म्हणतो जाऊ दे आपला भाऊ हे होय ते होय. तो नाही जाणत रे बाबू. तो आपल्याला नाही काही भाऊ समजत, नाही तुला पुतना समजत, काही नाही समजत तो. हो का, ठीक आहे ना. मग मी घाला काकान फाका म्हणतो दिले, तुलाच गेलं मग तिकडे काका येऊ त्या तिकडे ट्रॅक्टर घेऊन वावरा म्हणजे करतो ते काही ना काही तर म्हणजे गेम करतो. नुकसान 100% करतो देतो आलं. 1500 रुपये घेतले, 500 रुपये रोज चालू 1500 घेतले मग बापापासून. नाही बरं ठीक आहे. का तुमचे 1500 कसे राहते? देवाला दिसत आहे ना सगळं, देव पाहून राहिला सगळं, सगळ्याच बरोबर करते. आपल्याला कसे पेरणीले पैसे नव्हते, देवाने मला आकडा दिला ना, मग देवाला सगळं दिसते ना, तर सगळ्याच बरोबर करते. तू काय टेन्शन घेऊ नको. 1500 चालले ना आपले, त्याच्यापासून काढून कुठं नाही कुठं. पण तुम्ही काही म्हणा, मायले मन दुखून राहिला बाबा. ते 1500 रुपये दिले तुम्ही एका दिवसाचे, अलग मन दुखून राहिलं. आपण लोकांच्याकडे जातो 4-5 दिवस लागून जाते, पैसे 1500 रुपये कमावले आणि ते एका दिवसाचे तुम्ही 1500 रुपये देऊन दिले. त्याचा गल्ला मन दुखून राहिला मला. आता माय काय दुखून राहिला, त्याचा 1500 अलग कसा, अजून त्याचा ट्रॅक्टरचा भाडा अलग कसा 2000 रुपये. नाही तर काय सांगू तुले, म्हणजे आपल्याला एकूण 3500 रुपये द्यायचे आहे. मग कमी आहे का 3.5? हो थांब ना, म्हणले का शिवले तुला देतो ना जामल गोटा चांगला, आणि तो जामल गोटा आणि देतोच कायच्यात नाही कायच्यात. पाणी तर पेशीनच तू आवरामध्ये आल्यावर पाणी तर पेणारच आहे. ते तो लगा तुला पाण्यात टाकून. हो कसे काय 1500 घेणार आहे, काय घेणार आहे सगळं काढतो.
लेका भाऊ असून एवढा घालून राहिला. थांब रे तू, थांब थांब, जामल बुडात देतोच तुले. हे बरं येतो, चाल तिकडं. मी जरा बाद 2 मिनिटात दुकानातून येते किनारा. आता काय राहिलं तुमचं, चला ना तुम्ही. हा आता काय दुकान हिडून राहिले. तंबाखूची पुडी घेऊन येतो. बाद येतो 2 मिनिटांमध्ये, चाला ना तुम्ही. बरं जा बाबा ना लवकर या, आवाज द्यायचं काम ठेवू नका आता. नाही बाद गरज ना आलो, काय कामच कोणतं आहे 2 मिनिटाचं. जामल गोटा घेतो ना आणतो इकडं. देतो मग त्या शिवल्याला मातर. हॅलो, हा बोल ना जुमर, काय म्हणता? बोल म्हटलं, बोल बोल. काय म्हणते म्हटलं पोझिशन कुठपर्यंत पोहोचले? अरे देवलाला बसून किती पैसे खाल्ले तुम्ही? खरं खरं सांगा, किती घेतले तर? मला काय माहित पडलं तुम्ही का खोटं बोलले तर लक्षात ठेवतो म्हटलं. डबल आपण तुमचे कामं करणारे आता सांगू राहिलो. जुमर राजा त्यासोबत खोटं बोलणार आहे का रे मी? म्हटलं अजब दिसून राहिला. सगळ्या गावासोबत खोटं बोलन मी, पण त्यासोबत नाही बोलन. हा खोटं गिटं जर बोललो ना तर म्हटलं त्या पायातलं खेटर काढतो ते जोले काले मायार. हा तेवढा भरोसा आहे म्हटलं तुमच्यावर. खेटर नाही मला तुमच्यावर, मजा घेऊन राहिलो मी. पण म्हटलं किती मध्ये बोली झाली, किती राहिले देवलाल पैसे? 1500 बोली झाले ना. त्याला म्हटलं 1500 देशील तरच येतो. तो लेका घिसघिस करून राहिला तर 1000 घे, 1200 घे, 800 घे, 900 घे. त्याला म्हटलं 1500 खाली येत नाही मी. मी चाललो म्हटलं गावाला, मग बायकोचे कागदपत्र आणले. तुला जर करायची असन अर्जंट असन तर म्हटलं 1500 दे तरच येतो, नाही तर काही गरज नाही मला कामाची. मग देतो म्हणे का 1500? त्याच लागन त्याला अर्जंट मध्ये करायची. आता आपण पहिलेच बोललो ना, आपण 1500च्या आठाने खाली नाही घेत आणि वर नाही घेत. 1500 म्हणजे 1500 तर देतो म्हणे. बाल मग आता त्या ट्रॅक्टर घेऊन इथं त्याच्या वाटपून राहिलं त्याच्या कवायचं का नाही तर. असं का? त्या 1500 मध्ये 2 हिस्से टाकजा म्हटलं. माया एक तुमचा. आता सांगू राहिले राहायचा पूर्ण म्हणजे तुम्ही झडपून घेता. हा पहिले म्हटलं तिकडून ट्रॅक्टर घेऊन आले का पहिले इकडे म्हटलं चुकारा करता बाळाला. हा अरे हो ना बाबा, घरी आल्याबरोबर ते 500 रुपये देऊन देतो त्या रोजीचे. म्हटलं घर बसल्या भेटून राहिले तुला बगर हातपाय हलवला ना, अजून काय पाहिजे? हा घेऊन घेतो म्हटलं 500 रुपये घरी आल्यावर. काय फक्त 500? हा तुम्ही तिकडे 1500 रुपये घेऊन राहिले, मला फक्त 500 रुपये देऊन राहिले. हा म्हटलं ते जमत नाही, दोघे जण सारखे घेऊ. 1500 रुपये भेटणार आहे तिकडून तर म्हटलं दोघे जण 750 रुपये घेऊ. कोणाला कमी नाही, कोणाला जास्त नाही. मला 500 म्हणते, बाकीचे म्हणजे 1000 तुम्ही घेऊन राहिले. चाललं मोठे हुशार का मारायला, ते जमणार नाही म्हटलं. शिवलाल आता सांगू राहिले मी. झुमऱ्या राजा सगळी मेहनत मी करवलं ना. तुला कोणतं काम करायला सांग बरं. मला आयत्र्याच्या 500 रुपये भेटून राहिले आणि त्याच्यामध्ये म्हणते त्या 1500 मध्ये 2 हिस्से टाक म्हणतं. हा 500 रुपये देऊन राहिलं ना, तेच लय झाले ना. मी ना 500 जास्त घेतले तर काय होऊन राहिला का? हा मी टोले घेऊन राहिलो का? फुकटाचे नाही घेऊन राहिला बाबू. बोली काय झालं ते शिवलाल भाऊ? तुमचा 500 रुपये रोज काढून आणि 500 रुपये रोज काढून जे काही पैसे उरत ते अर्धे अर्धे घेऊ. हा आता काय बदलून राहिले तुम्ही सांगा बरं मला. अरे माही घसं आहे ना बाबा, आम्ही काय फुकटाची घेऊन राहिलो का? तिकडे टोले आहे ना मले. आणि तुला तिकडे ट्रॅक्टरचा भाडा घेतला त्या डिझेल मध्ये तुला 300-400 रुपये वाचले असं. तरी पण राजा इकडे अजून तुम्ही धाव आहेच. हा म्हटलं मी ना 500 जास्त घेतले तर काय होऊन राहिला काय? काम करू राहिलं म्हणून घेऊन राहिलो. बस बस शिवलाल भाऊ, मार फालतू नाटक करायला लावलं तुम्ही. तब्येत खराब राहायचं नाटक कर. मा भाऊ ये त्याला सांग तब्येत खराब आहे, हे खराब आहे, ते खराब आहे, आणि आता बदलून राहिले. बरं बाबा उगा राहा, बस कर म्हटलं. देतो तुला अर्धे म्हटलं घेऊन घेऊ. 750 ना. बरं घेऊन घेऊ, काही विषय नाही. बस बाबा म्हणा लागून तुला सोडत नाही लागत पैसे. बरं ठीक आहे म्हटलं झुमार, रागा काय भरू नको तू. म्हटलं बरं आपण अर्धे पैसे घेऊन घेऊ, टेन्शन नको घ्यायला. म्हटलं 750 घेऊन घेऊ. आता म्हटलं मग शिवलाल मग तुमचा आला आपल्याला. हो करा मग जा, काय घेऊन जाते. द्या लवकर त्याची पेरणी करून आणि या लवकर घरी वापस. बाद देत त्याची पेरणी कशीच्या कशी करून आणि बात येऊ नाही जातो घरी. आपला ट्रॅक्टर बरोबर पाहिजे म्हटलं. दुसऱ्याचा चालवायला घेतला आपण ना. हा 1500 चालवता. तू म्हटलं बाबू ट्रॅक्टरचं टेन्शन नको घेऊन. ट्रॅक्टर काय आता चालून राहिलो का मी? आज जमाना चालून राहिलो ना. बरं ठीक आहे, जा मग जा. आले बाय दोघं मायले का? अजी वहिनी हे देवलाल म्हटलं तेले कुठं टाकलं? येऊन राहिले ते दुकानात गेले जरा तंबाखूची पुडी आणतो म्हणे, म्हणून दुकानात गेले. येऊन राहिले ते लवकर आहे म्हणा बाबा. कसं पाण्यापावसाचे दिवस आहे, पाणी घेण्याला तर मग अजून अटकून जाणार तुमची बिरणी. अजून मग 1 दिवस लांबन. मी म्हणालो लवकर गेलो लवकर आलो बा. हो ना, पण तुमच्या भावाला तंबाखूच्या बगर जमते का? जमतच नाही. तंबाखू पाहिजे पहिले. एक टाइम जेवण नाही भेटत चालते, पण तंबाखू पाहिजे. आला देवलाल भू आला. इरे देवलाल भू म्हटलं बस लवकर आणि चाल. पेरणी झाली नाही पाहिजे का आजच्या? चाल म्हटलं लवकर घेऊ, लवकर निपटून टाकू, लवकर वापिस येऊन जाऊ. हो नंतर अजून पाण्यापावसाच्या दिवस आहे, पाणी कवा काही सांगता नाही. हो चाल म्हटलं घे लवकर, टाक्या थैला टाकते ट्रॅक्टरवर आणि चाल बसा चला लवकर. हो चला आलो. कर मग शिवले कसे लावून चालू. हा घे लवकर, मग फटोफट झालं पाहिजे ना. घे लवकर घे. बियाणं सरलं की मला आवाज दे, मी येतो मग टाकाल बियाणं घेऊन. हो मी म्हटलं त्या बियाण्याच्या थैल्या घेऊन तुम्हाला मागत राह. बियाणं सरलं की टाकलं कसं मग टाइमपास होते. नाही तर तू बियाणाले मी तुला आवाज देईन, तू येशील कवा आणि टाकशील कवा. 5-10 मिनिटाच्या मध्ये अजून वेळ होते ना. आम्ही म्हणतो लवकर झालं पाहिजे, तू मोका झालं पाहिजे, मी मोका झालं पाहिजे. म्हणून म्हटलं मागत राह तू बियाणं घेऊन. बरं तू चालू तर कर, त्या मागाचा मी करतो चालू. हो चालू आता येईल मातर जायची तयारी करा. बॉटल घ्या, त्या बॉटलीमध्ये जांभळ गोळ्या टाकून ठेवून द्या. त्यापर्यंत तो मुरून जाते चांगला आणि द्यावले काले मग लागते चांगली पतली हागोन. आणि कसे का 1500 रुपये घेणार राहते आणि काय राहते सगळं निघते मग. हो चला तयारीमध्ये राहा आपण आपल्या. टाका लागते का शिवलाल त्याच्यात बियाणं? सरलं का त्याच्यातलं? नाही देवलाल भाऊ सध्या आहे ना त्यात. तुम्हाला आवाज देतो मी सरलं की. बरं अजून काय पाणी गिनी पेत? पाणी काय देऊन द्या बा. आणलं संत देऊन द्या म्हटलं 2 घुट. हो आणली ना बॉटल भरून. मी म्हटलं तुला ताणगीन लागन तर चला म्हटलं घेऊन जा. म्हणून आला बा बॉटल घेऊन. पेता का आता? हो देऊन दे ना बा 2 घुट. घे मग बा शिवला पे पाणी. जमलं देवलाल भाऊ आता. अजून म्हटलं 2-3 वेळा देता मला प्याले पाणी. मी पाणी नाही आणलं का, डब्बा नाही आणला का, फब्बा नाही आणला, घरून जेवण करून आला. आपल्याला जेवायचं टेन्शन नाही आहे. पण म्हटलं पाणी देता बा प्याले 2-3 वेळा अजून.
आता डबल पाणीच नाही मागत तू हागूच तिकडं त्रास होऊन जातं. अरे तू पाणी माग ना, तुला किती पाहिजे तर काही विषय का त्यासाठी? पाणी म्हटलं जेवढं लागेल तेवढं पे. पाण्याचा काही विषय आहे का? पाणी एवढं पुण्य नाही आहे. हा पाणी सरलं डबल घरी जाईन आणि घेऊन येईन. हा पाणी सांगतो म्हटलं लागलं तर पाण्यासाठी काही बहाणं नाही करता, पण पाणी जेवढं लागलं तेवढं पे तू. हा सांगतो ताण लागली तर. हा मग अशी देवलाल करतो चालू रप. पद्धतशीर घेतो जरा, नाही तर बस निपटा जाय म्हणून कसं ना कसं निपटून देशील. हा म्हटलं कुठेच्या कुठे. हा जरा पद्धतशीर घे शिवल्या. आपलं काम रोखचाक असते म्हटलं, पद्धतशीरच आहे बिलकुल. फोन घे म्हटलं तू. तुला जर कुठं काही खोट वाटली तर मला सांग. ठीक आहे चालू दे, मग मी बियाण्याची थैली घेऊन येतो तोपर्यंत. अरे बापा रे, हे पोट का काय होईल का? संडासली लागली बाबा झोल्यानं. आता कसं करावं काय तर काय समजायला नाही राहिलं. अरे बापा रे, आता पोटात गडबडू लागली. संडासली लागली लेकाची पया का घरी. माझी पॅन्टन गिटन नाही झाली पाहिजे बाबा. जरासच राहिलं बरं पेरायचं. एवढं पेरून दिलं असं घरी गेलो असतो. पण खायचं माय पण जोराच लागली. जास्त लागतं आता. जास्त लागतं कोणी हालती नाही तर पॅन्टात झाल्याशिवाय राहत नाही. ए शिवला आले रे जेवण करायला. इथं मला जोऱ्यान संडासला लागली तर जेवायला बोलवून राहिला. कोण्या पोटात जीव इथं पोटात गडबडून राहिली. जेव रे जेव म्हटलं देवलाल भाऊ जेव तू. मी भात येतो 5 मिनिटात घरून येतो. घरून येतो म्हटलं भात. काऊन रे बा काय झालं आता? म्हटलं काय चालला घरी, काय राहिलं गेलं काही नाही. ते जरा काम म्हटलं 2 नंबरले चालू 2 नंबरले. लस अर्जंट आहे राजा. केलं वाटते या जामल गोट्याने त्याचं काम चालू. 1500 पाहिजे नाही 1500 घे ना म्हणा. आता 1500 आगू आता गायट टेल्या का आता. हो जा ये लवकर जाय म्हटलं, लवकर जा. जास्त टाइम लावू नको. काय आता उलिसच राहिलाय पेराच. हा म्हटलं लवकर शिवलाल. हो देवलालू भात गेलो आणि भात 5 मिनिटात आलो मी वापस. जास्त टाइम नाही लावा. भात गेलो की आलो. बी नाही जामल गोट्यानं जरा लवकरच काम चालू केलं वाटते. जरा असं वेळानं केलं असतं माझी सगळी पेरणी झाली असती नाही, पटनापट झालं असतं. आता जरा शेणाचा गेला तो पाहायला हागाले. आता किती वेळात किती नाही. त्याला हागण्यापासून आता फुरसती भेटते का नाही तर.